मंडळी, वृद्धत्व म्हणजे नेमकं काय? केस पांढरे होणं, गुडघे दुखणं, चष्म्याचा नंबर वाढणं, की डॉक्टरांच्या फाईलमध्ये आपल्या नावाचं पान जाड होत जाणं? नाही. वृद्धत्व म्हणजे एक दिवस अचानक आपल्या लक्षात येणं की आपण आता शरीराला सांगू शकत नाही, चल आधीसारखं धावूया. शरीर शांतपणे उत्तर देतं, मी आता तुझं ऐकणार नाही, पण तू माझं ऐकायला शिकलास तर मी तुला अजून सुंदर जगू दे. आणि इथेच सुरू होते डॉक्टर अतुल गावंडे यांच्या बीइंग मॉर्टल या पुस्तकाचं खरंच जग. डॉक्टर अतुल गावंडे यांचे आई वडील अमेरिकेत स्थायिक होते, दोघेही डॉक्टर होते. गावंडेंचा जन्म अमेरिकेतला आणि तिथेच ते प्रॅक्टिस करतात. मित्रांनो, हे पुस्तक फक्त आजारपणावर नाही, हे पुस्तक फक्त डॉक्टरांवर देखील नाही, आणि हे पुस्तक फक्त मृत्यूवर तर अजिबात नाही. हे पुस्तक आहे माणसानं शेवटपर्यंत माणूस म्हणून कसं जगावं यावर. आज वैद्यकशास्त्र खूप पुढे गेलंय. मोठमोठ्या मशीन आहेत, स्कॅन आहेत, टेस्ट आहेत, ऑपरेशन थिएटर आहेत, ICU आहेत. एक एक अवयव वाचवण्यासाठी आज शेकडो मार्ग उपलब्ध आहेत. पण एक प्रश्न आहे, आपण शरीर वाचवताना माणूस तर हरवत नाही ना? हा प्रश्न खूप कठीण आहे, कारण आपल्याला मृत्यूबद्दल बोलायला आवडत नाही. घरात कोणी आजारी असेल तर आपण म्हणतो, असं काही बोलू नका, देव भलं तेच करेल. हो, देव चांगलंच करो, पण देवानं आपल्याला बुद्धीही दिली आहे. त्या बुद्धीनं एक प्रश्न विचारायला हवा, शेवट जवळ आला तर आपल्याला नेमकं काय हवं आहे? जास्त दिवस की चांगले दिवस? आपल्याकडे अनेकदा वृद्ध माणसांच्या आयुष्याचा शेवट कसा बरं होतो? तो होतो हॉस्पिटलच्या बेडवर. भोवती असतात पांढऱ्या भिंती, हाताला लावलेलं असतं सलाईन, नाकात घातलेली असते नळी, छातीत येतात मशीनचे आवाज आणि दाराबाहेर नातेवाईकांचे कुजबुजणारे चेहरे. डॉक्टर विचारतात, आणखी एक प्रोसिजर करूया? व्हेंटिलेटर लावून बघूया? रिस्क आहे, पण चान्स आहे. आणि कुटुंब हादरून जातं, कारण त्या क्षणी कुणालाच माहीत नसतं आजोबांना खरंच काय हवं होतं. आईला शेवटच्या काळात काय महत्वाचं वाटलं असतं. बाबांना हॉस्पिटलमध्ये राहायचं होतं की घरी खिडकीजवळ बसायचं होतं. मित्रांनो, जीवनाचा शेवट अचानक येत नाही. 99% लोकांच्या बाबतीत अचानक येत नाही. ज्यांचे अपघात होतात त्या ठिकाणी समजू शकतो, पण त्याबद्दलचा संवाद आपण कायम पुढे ढकलत राहतो. आणि म्हणूनच बीइंग मॉर्टल आपल्याला हलवून टाकतं. डॉक्टर अतुल गावंडे सांगतात, आधुनिक मेडिसिन माणसाला वाचवण्यात महान आहे, पण कधी कधी ते माणसाला विचारतच नाही, तुला खरंच कसं जगायचंय? एका वृद्ध व्यक्तीला फक्त उपचार नको असतात, त्याला नियंत्रण हवं असतं, त्याला सन्मान हवा असतो, त्याला निवड हवी असते. कोणत्या खुर्चीत बसायचं, कधी झोपायचं, कुणाला भेटायचं, काय खायचं, देवाजवळ बसायचं की नातवंडांशी गप्पा मारायच्या. हे निर्णय छोटे छोटे असतात, पण वृद्धत्वात हेच निर्णय माणसाला जिवंत ठेवतात. कारण लक्षात ठेवा, जिथे निवड संपते तिथे माणूस उरत नाही, माणूस जगत देखील नाही, तो फक्त सांभाळला जातो. आपल्या समाजात एक मोठी चूक होते. आपण वृद्धांची काळजी घेतो, त्याचा आपल्याला अभिमान असतो, पण आपण त्यांच्या इच्छांना जागा देतो का हो? आपण म्हणतो, बाबा तुम्ही शांत बसा, आई तुला आता काय कळतंय यातलं, तुम्ही हे खाऊ नका, तिथे जाऊ नका, उगीच फोन करू नका, जास्त बोलू नका. आणि मग एक दिवस आई बाबा खरंच शांत होतात. पण ती शांतता समाधानाची असते का? नसते. ती शांतता असते मनातल्या मनात जगणं सोडून देण्याची. बीइंग मॉर्टल आपल्याला सांगतं, वृद्ध माणूस म्हणजे फक्त रिस्क मॅनेजमेंट प्रोजेक्ट नाही. वृद्ध माणूस म्हणजे अनुभवांचा खजिना आहे. त्याचं शरीर थकलं असेल, पण त्याची प्रतिष्ठा थकलेली नसते. एक वाक्य लक्षात ठेवा, वृद्धत्वात औषधं उपयोगी असतात, पण अर्थ नसलेलं आयुष्य कोणतंही औषध वाचवू शकत नाही. काही लोकांना शेवटच्या काळात वेदना कमी हव्या असतात, काहींना आपल्या घरी राहायचं असतं, काहींना शेवटपर्यंत शुद्धीत राहायचं असतं, काहींना नातवंडांचा आवाज ऐकायचा असतो, आणि काहींना एखादी अपुरी माफी मागायची असते, काहींना देवाचं नाव घ्यायचं असतं. म्हणून मृत्यूबद्दल बोलणं म्हणजे नकारात्मक विचार नाही, तो अत्यंत जबाबदार विचार आहे. मृत्यूबद्दल वेळेत बोलणं म्हणजे मृत्यूला बोलावणं नाही, ते आयुष्याला शेवटपर्यंत सन्मान देणं आहे. आज प्रत्येक सिनियर सिटीझननं स्वतःला काही प्रश्न विचारायलाच हवेत. पहिला प्रश्न, माझ्या आयुष्यात आज खरंच महत्वाचं काय आहे?
दुसरा, मी कोणत्या गोष्टींशिवाय जगू शकतो आणि कोणत्या गोष्टींशिवाय जगणं मला नको आहे. तिसरा, जर मला गंभीर आजार झाला तर मला फक्त उपचार हवेत की माझ्या जगण्याच्या गुणवत्तेबद्दलही निर्णय हवा. आणि चौथा, माझ्या मुलांना, जोडीदाराला, कुटुंबाला माझ्या सगळ्या इच्छा माहीत आहेत का. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा, मी जगण्याची तयारी केली पण मी जाण्याची तयारी केली आहे का. हा प्रश्न ऐकायला निश्चितच कठीण आहे, पण या प्रश्नातच खोल शांतता दडलेली आहे. कारण ज्यानं मृत्यूकडे डोळसपणे पाहिलं तो माणूस उरलेलं आयुष्य अधिक प्रेमानं जगतो. त्याला भांडणं कमी महत्वाची वाटतात, त्याला अहंकार लहान वाटतो, त्याला घरातला चहा, गरम चहा मोठा वाटतो, सकाळचं ऊन मोठं आणि उबदार वाटतं, जुना मित्र मोठा वाटतो, नातवाच्या हाताचा साधा स्पर्श मोठा वाटतो. मित्रांनो, आयुष्याचा शेवट हा पराभव नाही. पराभव तेव्हा होतो जेव्हा शेवटच्या काळात माणूस स्वतःपासूनच दूर जातो. मृत्यू अटळ आहे, पण अपमानकारक शेवट अटळ नाही. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ नये असं नाही, डॉक्टरांचा सल्ला घेऊ नये असं देखील नाही, उपचार करू नयेत असं तर अजिबातच नाही. पण उपचार करताना एक प्रश्न कायम विचारायला हवा, या उपचारानंतर मला नेमकं काय मिळणार आहे. फक्त आणखी काही दिवस की आणखी काही जिवंत दिवस. कारण दिवस वाढवणं आणि जीवन वाढवणं यात फरक आहे. कॅलेंडरवर दिवस वाढले म्हणून आयुष्य वाढत नाही, मनात अर्थ वाढला की आयुष्य वाढतं. बिंग मॉर्टल आपल्याला शिकवतं, वृद्धत्व लपवण्याची गोष्ट नाही, ती समजून घेण्याची गोष्ट आहे. मृत्यू घाबरण्याची गोष्ट नाही, त्याबद्दल उघडपणे बोलण्याची गोष्ट आहे. आणि शेवटचा काळ हा फक्त डॉक्टरांच्या हातात नसतो, तो आपल्या कुटुंबाच्या प्रेमात असतो, आपल्या स्पष्ट बोलण्यात असतो, आपल्या निवडींमध्ये असतो आणि आपल्या सन्मानात असतो. म्हणून आजच घरात एक शांत संवाद सुरू करा. आई बाबांशी बोला, जोडीदाराशी बोला, मुलांशी बोला. माझ्या शेवटच्या काळात मला नेमकं काय हवं आहे. हा विषय अशुभ नाही, तो आयुष्याचा सर्वात शुभ संवाद असू शकतो. कारण शेवटी माणसाला फार काही लागतच नाही. थोडं कमी दुखणं, थोडं जास्त प्रेम, आपल्या लोकांचा सहवास, आपल्या इच्छांचा मान आणि मनात एक शांत वाक्य, मी जगलो, माझ्या पद्धतीने जगलो आणि आता मी शांत आहे. मंडळी, वृद्धत्वात डॉक्टर, औषध आणि हॉस्पिटल महत्वाचे आहेतच, पण त्याहूनही महत्वाचे आहे आपली निवड, आपला सन्मान आणि आपल्या उरलेल्या आयुष्याचा अर्थ. कारण शेवटचा प्रश्न असा नसतो आपण किती दिवस जगलो, खरा प्रश्न असा असतो शेवटपर्यंत आपण माणूस म्हणून जगलो का. हा विचार महत्वाचा वाटला तर हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. कारण काही संवाद वेळेवर झाले तर शेवटचे दिवस कमी भीतीचे आणि जास्त मानवी होऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमची काही प्रतिक्रिया, मत असेल तर कमेंट करून आवर्जून सांगा. आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.